हालेलुया, हालेलुया. इर्मया 29 अध्याय वचन 11. परमेश्वर तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहे ते सांगा. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन जे संदीप परमेश्वर पिता म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प तुमच्या हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. ते तुम्हाला तुमच्या भावी स्तुतीची आशा देणारे आहे. प्रभू म्हणतो, तुमच्या बाबतीत मी एक योजना बनवले आणि तुमच्या भावी स्तुतीची म्हणजे तुमच्या येणाऱ्या पुढच्या भविष्याची योजना बनवली की तुमच्या येणाऱ्या भविष्यात चांगलं घडावं, अर्थात तुमचं भविष्य उज्ज्वल बनावं अशी योजना मी बनवलेली आहे. म्हणून परमेश्वर पिता म्हणतो की आपल्या येणाऱ्या जीवनामध्ये सर्व चांगलं व्हावं, नीट व्हावं, आपली बंधने तुटावी, आपले अडथळे दूर व्हावे अशी योजना परमेश्वर बनवतो. पण अनेक वेळा आपल्याला कळत नाही, आपल्याला समजत नाही की आता असं का घडतंय, असं का आता होतंय. पण देवाची काहीतरी एक योजना असते. अनेक वेळा आपण देवाची योजना जाणून घेत नाही, देवाची योजना समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. पण देव जे काही करतो ते अगदी चांगल्यासाठीच करतो आणि प्रत्येक मानवाच्या भल्यासाठी ते असते. परंतु मनुष्य परमेश्वराला समजून घेत नाही. प्रभू म्हणतो, तुमच्या बाबतीत मी योजना बनवले, संकल्प तयार केलेले तुमच्या चांगल्यासाठी, तुमच्या भविष्यासाठी. तुमचं भविष्य उज्ज्वल व्हावं, तुम्ही प्रगती, यश आणि उन्नती प्राप्त करावे, तुमच्या जीवनात सुख समाधान असावे अशी योजना मी बनवलेली आहे. म्हणून प्रभू म्हणतो, परंतु जेव्हा आपण देवाची योजना समजून घेणार तेव्हाच आपण प्रभूमध्ये टिकून राहणार आणि स्थिर राहणार. म्हणजे किती दुःख आले, संकट आले तरी आपण प्रभूला सोडणार नाही. कारण आपल्याला माहितीये प्रभूची योजना माझ्या भल्यासाठी आहे. आता हे संकट आलेले आहे, पण याच्यातून पुढे अगदी चांगलं तेच निघणार किंवा चांगलं तेच मात्र होणार. परमेश्वर आपल्यासाठी, आपल्या जीवनासाठी, आपल्या भविष्यासाठी एक चांगली योजना बनवतो आणि जर ती समजून घेतली तर खरोखर भविष्यात आपण पुढे जाणार. पण जर आपण हार मानली किंवा देवाला दोष देत राहिले तर भविष्यात कधीच पुढे जाणार नाही. पहा परमेश्वराने कशी योजना बनवली. कारण देव जे काही करतो ते आपल्या हितासाठी आणि आपल्या चांगल्यासाठी करतो. जसं की काही दुःख, काही संकटे, काही समस्या आपल्या जीवनात येतात, आपण हार मानतो, मी प्रार्थनेत आहे, मी प्रभूमध्ये आहे, मी प्रभूमध्ये जीवन जगतो, मग माझ्या जीवनात ही दुःखे, संकटे का आहेत. पण जाणून घेत नाही की ही संकटे चांगल्यासाठी आले, कारण देवाने तशी योजना माझ्या जीवनात बनवले की या संकटानंतर माझ्या जीवनात एक मोठं सुख मला मिळावं म्हणून. हा विचार आपण करत नाही. जसं की बघा, ही गरोदर असलेली स्त्री 9 महिने बाळ तिच्या उदरात असते. 9 महिन्यापर्यंत तिला त्या बाळाचा भार वाहावा लागतो. अगदी साधी सोपी गोष्ट नसते. 9 महिन्यापर्यंत अगदी खाण्यापिण्यापासून, झोपण्यापासून, प्रवासापासून किंवा कामाकाजापासून अनेक गोष्टीचा त्याग करणे, सवय करून घेणे, आपल्या सवयी बदलणे, अशा अनेक गोष्टी एका गरोदर स्त्रीला कराव्या लागतात. कठीणच्या कठीण गोष्टी सुद्धा अनेक वेळा तिला करावी लागते. आपली आवडती असलेली गोष्टी तिला त्यागावी लागते. नेहमीच्या सवयी तिला बदलाव्या लागतात. अगदी गर्भात असलेल्या बाळासाठी 9 महिने तिला अनेक दुःख सहन करावं लागते. जसे की मात्र थकवा किंवा भूक लागणे किंवा त्याच्यातच मात्र काम करणे, ज्याच्याद्वारे मात्र तिला अधिक त्रास होत असतो.
किंवा झोपण्यापासून बसण्यापासून तिला त्रास जाणवतो, चालण्यापासून तिला त्रास जाणवतो आणि 9 महिने होईपर्यंत या बालाचा भार ही आई वाहत असते. अगदी मात्र डिलिव्हरीच्या वेळी तिला वेदना होतात, इतक्या वेदना की जणू काही तिला वाटते की बाळ नको, काहीच नको, अशा वेदनाही तिला होतात. 9 महिने स्त्री त्रास सहन करते आणि डिलिव्हरीच्या वेळी तिला असह्य वेदना होतात. त्यानंतर जेव्हा तिची डिलिव्हरी होते, प्रसूती होते आणि जेव्हा ती एक बालाला जन्म देते आणि जेव्हा त्या बालाला ती पाहते, तेव्हा तिला तिच्या त्रासाची, वेदनेची, दुःखाची आठवण सुद्धा राहत नाही. तिने जो भार सहन केला होता, तिने जे दुःख सहन केले होते, बालाला जन्म दिल्यानंतर सारं काही विसरून जाते. तिच्यामध्ये असा आनंद निर्माण होतो जो गगनात पण मावत नाही. असा आनंद, उत्साह एका स्त्रीमध्ये निर्माण होतो जेव्हा ती एका बालाला जन्म देते. देव तिच्यासाठी एक योजना बनवतो, तिला एक चांगलं बक्षीस देण्यासाठी, एक देणगी देण्यासाठी. पण त्यासाठी सुरुवातीला त्रास, दुःख आणि अशा अनेक वेदना तिला सोसाव्या लागतात. सवयी, पद्धती बदलाव्या लागतात. खाण्या घेण्यापासून सर्वांमध्ये तिला बदल करावा लागतो. जे खायला आवडते काही वेळेला गरोदरपणात ते नाही खाऊ शकत, जे नाही खायचं ते खावं लागते. अनेक गोष्टी मात्र तिला कराव्या लागतात. पण त्यानंतर जो आनंद तिला मिळतो, त्या आनंदापुढे ही दुःख, या वेदना काहीच नसतात. बघा, परमेश्वराने आपल्यासाठी अशाच योजना बनवलेल्या आहेत. म्हणजे जसे की आपल्या येणाऱ्या जीवनात चांगलं घडावं, आपल्या भविष्यात अगदी उत्तम ते घडावं, अशी योजना देवाने बनवली. मग त्यासाठी सुरुवातीला दुःख येतात, सुरुवातीला काही संकट येतात आपल्या हितासाठी. आपल्याला कदाचित त्याची कल्पना नसते. समज एका स्त्रीने देवाला सांगितलं की देवा, 9 महिने मी गर्भात बालाला ठेवते, त्यापेक्षा मला पहिल्याच दिवशी त्या बालाला जन्म देण्याची क्षमता तुम्हाला दे. म्हणजे असं कर की 9 महिन्यात ठेवण्यापेक्षा मी पहिल्या दिवशी बालाला जन्म देते. असं सांगून चालेल का? आणि असं सांगून होईल का? नाही होणार ना, अशक्य. जर तसं झालं तर स्त्रीला मात्र बाळाची जाणीव सुद्धा नसणार. त्या बाळासाठी तिने काय ते केले किंवा ती बाळ तिच्यासाठी किती महत्वाचं आहे हे पण तिला समजणार नाही. अनेक स्त्रियांना बाळ माझं बाळ आहे, मी या बाळाला जन्म दिलेले आहे, या बाळाचं माझ्याशी एक नातं आहे, याची नाळ माझ्याशी जोडली गेलेली आहे, याचा अर्थ तिला 9 महिने त्या बाळाला उदरात ठेवून समजतो. जर ती पहिल्या दिवशी जर बाळाला जन्म देऊ लागली तर याचा अर्थ तिला कळणार नाही. म्हणून परमेश्वराची पण एक योजना असते प्रत्येक मानवासाठी. अगदी लहान बाळ जेव्हा जन्माला येते ते डायरेक्ट 20-25 वर्षाचं होत नाही, हळूहळू वाढत जाते आणि बऱ्याच गोष्टी शिकून जाते. या वयात त्याला शिकायला मिळते, अनुभव येतात. जर असं असतं डायरेक्ट 20-25 वर्षाचा व्यक्ती बनला तर अनेक अनुभव तो घेऊ शकत नाही, अनेक गोष्टी तो शिकू शकत नाही आणि पुढे येणाऱ्या गोष्टीचा सामना करणं त्याला अवघड आणि कठीण बनणार. म्हणून देवाने अनेक गोष्टीची योजना बनवून ठेवलेली आहे आणि ती मानवाच्या भल्यासाठी, हितासाठी बनवलेली आहे. देव जे काही करतो आपल्या चांगल्यासाठी करतो. सुरुवातीला संकटे येतात, दुःख येतात, पण चांगल्यासाठी. कसं पहा, आपण बायबलद्वारे पाहू. वचनसंहिते 1 शमूएल 30 अध्यायामध्ये त्या ठिकाणी दावीद या सिंकला या ठिकाणी आला. जेव्हा तो त्या ठिकाणी आला तेव्हा त्याला कळाले की मात्र आमच्या बायका, मुलं सर्व काही पाडाव करून नेलेलं आहे. या लोकांचं सर्वस्व मात्र आता अमालेकी लोकांनी पाडाव करून मात्र नेलेलं आहे. 600 लोकांचं. दावीदाच्या बरोबर किती लोक होते? 600. आता दावीद
सिंकलाग या ठिकाणी कसा आला पहा. सिंकलाग या ठिकाणी येण्यापूर्वी वचन संख्ये 1 शमूएल 29 अध्याय. दाविदाला पलिष्ठांबरोबर इस्रायल लोकांशी लढाई करण्यासाठी जायचं होतं. आणि त्यावेळी पलिष्ठांचा जो राजा होता, या राजाला मात्र दावीद मात्र आवडत होता, आकीश राजाला. पण आकीश राजाचे जे सरदार होते त्यांच्या मनास काही मात्र दावीद आला नाही. का? अगोदर सर्व नीटनेटके चालले होते. पण जेव्हा पलिष्ठी लोकांना इस्रायलावर चढाई करून जायची होती, आता दावीद इस्रायलापैकी होता यहुदी, म्हणून आकीश राजाचे सरदार म्हणतात की दाविदाच्या लोकांना आमच्या बरोबर घेतलं आणि आम्ही इस्रायलावर चढाई करून चालल्या, तर कदाचित तिथे जाऊन दावीद बदलेल आणि इस्रायलाची बाजू घेईल आणि आमच्याशी लढाई करेल. गैरसमज झाली होती आकीशच्या सरदारांची. दाविदाने म्हटलं होतं मी पलिष्ठी लोकांच्या वतीनेच लढाई करेन, पण त्या सरदारांना ही गोष्ट पटत नव्हती. त्यांना भीती होती दावीद जर इस्रायलच्या बाजूने गेला तर आमचा नाश होणार. म्हणून या सरदाराने मात्र आकीश राजाला म्हटलं दावीद आणि दाविदाचे लोक आम्हा बरोबर येता कामा नये, त्यांना परत पाठवा. तेव्हा आकीश राजाने दाविदाला म्हटलं तू तुझे लोक, तुला मी जे नगर दिले सिंकलाग या ठिकाणी तू परत जा. दावीद म्हणून तुम्ही काय चूक केली? तुमच्याकडे आल्यापासून तुम्हाला माझ्यामध्ये कोणती चूक आढळली का? आकीश राजा म्हणतो मला माहितीये तू माझ्याकडे आल्यापासून तुझ्यामध्ये मला एकही चूक आढळली नाही, तू देवाच्या दूतासारखा आहेस. पण सरदाराच्या मनास काही मात्र तू येत नाही, तर तुला जे मी नगर दिले त्या नगरात तुझा सिंकलाग या ठिकाणी. तेव्हा दावीद आणि दाविदाचे लोक तिथे आले 3ऱ्या दिवशी. जेव्हा दाविदाचे लोक 3 दिवसांनी जेव्हा तिथे आले सिंकलाग या ठिकाणी, तेव्हा दाविदाला समजलं की आपल्या बायका मुलं बाल, म्हणजे आपल्या लोकांच्या बायका मुलं बाल किंवा धन संपत्ती गुरु जे काही आहे सर्व पाडाव करून अमालेकी लोकांनी नेलेले आहे. आता दावीद आणि दाविदाबरोबरचे लोक इतके रडले की त्यांना रडायची ताकद राहिली नाही. पुढे दाविदाने देवाला प्रश्न केला, विचार करते का रडले? ज्यांचं धन सर्व गेलं होतं, बायका मुलं सर्व काही नेलं होतं, विचार करा त्याला काय वाटत असेल. म्हणून ते रडत होते. पण दाविदाचा विश्वास देवावर होता. दाविदाने देवाकडे प्रार्थना केली, देवाला प्रश्न केला काय मी त्या टोलीचा पाठलाग करू का? तू त्याला माझ्या हाती देशील का? देव पित्याने दाविदास म्हटलं जा तू त्यांचा पाठलाग कर, मी खात्रीने त्याला तुझ्या हाती देईन आणि तू सर्व लोकांना आणि आपल्या सर्वस्वाला सोडून घेऊन येशील. दाविदाने जाऊन अमालेकाचा पाठलाग केला आणि आपली बायको आणि आपल्या बरोबरच्या लोकांच्या बायका मुलं बाल सर्व काही मात्र सोडून आणलं. सर्व तो घेऊन आला आणि त्या ठिकाणी त्याला विपुल धन संपत्ती गुरे डोरे हे पण आढळले, तो विपुल धन ते पण आणले आणि दावीद पुन्हा आपल्या सिंकलाग या ठिकाणी आला. आता इथे शिकण्यासारखी गोष्ट काय होती? जर दावीद त्यावेळी पलिष्ठांच्या जोडीला इस्रायलाशी लढाई करण्यासाठी गेला असता तर त्या लढाईत तो अनेक दिवस तिकडे राहिला असता. अनेक दिवस तिकडे राहिल्याने त्याला काहीच माहिती नसतं की आपल्या नगरात काय झाले. तो अनेक दिवसांनी कदाचित महिन्याने पण आला असता आपल्या नगरात. तोपर्यंत यांच्या बायका मुले कुठे कोणत्या नगरात कोणत्या देशात गेले असते माहितीच नाही, पत्त्याच नसतात. आणि दाविदाला आपली बायको आणि दाविदाबरोबरच्या लोकांना त्यांच्या बायका आणि मुलं मिळाले नसते. म्हणजे ही गोष्ट चांगल्यासाठी घडली गेली. त्या सरदाराने दाविदाला नाकारलं ही एक चांगली गोष्ट होती, कारण त्याद्वारे दावीद आपल्या नगरात परत येऊ शकला आणि आपल्या बायका मुलांना सोडू शकला. जर दावीद पलिष्ठांबरोबर लढाईसाठी गेला असता तर अनेक दिवसांनी आल्यानंतर त्या दाविदाची बायको आणि त्यांच्या लोकांच्या बायका मुलं त्याला परत कधीच मिळाले नसते. ते कोणत्या देशात कोणत्या नगरात गेले असते कोणीच पत्ता लावला नसता. म्हणजे आता दाविदावर जे संकट आलं होतं किंवा दाविदाचा जो नाकार झाला होता तो चांगल्यासाठीच होता, कारण पुढे मात्र दाविदाच्या जीवनात चांगलं घडणार होतं, आलेलं संकट टळणार होतं. तो आपल्या सर्वस्वाला
घेऊन आला आणि विपुल धन पण घेऊन आला. लक्षात ठेवा, परमेश्वराची योजना आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत हितासाठी असते, आपल्या चांगल्यासाठी असते. परंतु अनेक वेळा आपण ते जाणून घेत नाही. परमेश्वर जे काही करीतो ते आपल्या भल्यासाठी करतो. त्याच्यातून नक्की उत्तम निघू शकते, नक्की चांगलं निघू शकते, पण धीर मात्र आपल्याला सोडायचा नाही, विश्वास मात्र कमजोर होऊ द्यायचा नाही. तर आपल्याला धीर धरायचंय, आपला विश्वास आपल्याला दृढ करायचंय, आपल्याला प्रार्थना करत राहायचंय, म्हणजे परमेश्वर आपल्या जीवनात अद्भुत रीतीने कार्य करणार. आपल्या जीवनात अद्भुत रीतीने परमेश्वर चमत्कार मात्र घडवणार. कारण परमेश्वर जे काही करतो आपल्या हितासाठी करतो. सुरुवातीला दुःख येणार, संकट येणार, पण त्यानंतर चांगलं ते घडणार. पुढे बायबल काय सांगते पहा. वचन सांगते उत्पत्ती या पुस्तकात 50 अध्याय 17 ते 21 वचनापर्यंत. त्या ठिकाणी योसेफाचे भाऊ योसेफाकडे येते आणि योसेफाकडे क्षमा मागत आहेत, कारण योसेफाच्या भावाने योसेफाला विकून टाकलं होतं. आता मात्र सर्व काही व्यवस्थित झालं होतं. आता योसेफ मिस्र देशाचा राजा होता, त्याचे भाऊ त्याच्याकडे येऊन राहत होते. योसेफ आपल्या भावांचं पालन पोषण करत होता. तर आता त्याचा बाप मेल्यानंतर योसेफाच्या भावांना वाटलं की आता बाप तर मरण पावलाय, त्यामुळे योसेफ आता सूड उगवेल, कारण आपण त्याला विकलं होतं, त्याच्यावर अन्याय केला होता. म्हणून ते योसेफाकडे येतात आणि योसेफाकडे क्षमा मागतात की आम्ही चूक केलेली आहे, मात्र त्या चुकीबद्दल आम्हाला शिक्षा करू नकोस. तर योसेफ काय उत्तर देतो पहा. योसेफास तर रडू आली जेव्हा त्याच्या भावाने गोष्ट त्यांना सांगितली. योसेफाने त्यांना म्हटलं 20 वचनात, तुम्ही माझे वाईट योजिले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजिले होते. काय म्हणतो योसेफ? उत्पत्ती 50:20, तुम्ही माझे वाईट योजिले, पण देवाने ते चांगल्यासाठीच योजिले होते, ज्याद्वारे आज अनेकांचे प्राण वाचलेले आहेत. जसे की बघा उत्पत्ती 37 अध्याय. योसेफाच्या भावाने योसेफाला 20 रुपयामध्ये इस्माइली लोकांना विकलं होतं. त्याचे भाऊ त्याचा द्वेष करायचे, कारण योसेफाला जी 2 स्वप्न पडली होती, त्या स्वप्नाचा अर्थ होता की योसेफाचे भाऊ आणि योसेफाचे आई वडील योसेफाला नमन करतील. मग त्याचे भाऊ अधिकच त्याचा द्वेष करू लागले. अगोदर तर करतच होते, त्या स्वप्नामुळे आणखीन द्वेष करू लागले. म्हणून त्याला विकून टाकलं होतं आणि बापाला खोटे सांगितले होते की त्याला वनपशूने खाऊन टाकलेले आणि तो मरण पावलेला आहे. आणि अशा प्रकारे योसेफ मिस्र देशात आला. पोटिफरा नावाच्या माणसाला इस्माइली लोकांनी त्याला विकलं. तिथेही त्याने मात्र काम करू लागला. योसेफावर तिथेही मात्र खोटा आल घातला आणि योसेफाला तुरुंगात टाकले. उत्पत्ती 39 अध्याय. पण परमेश्वर पिता योसेफाबरोबर होता. देवाने त्या बंदीखान्यातल्या लोकांना योसेफाच्या हवाली केलं. जेव्हा फारूला स्वप्न पडले, अर्थ सांगणारा कोणी नव्हता. पॅलेदराच्या नायकाला आठवण आली, 2 वर्षापूर्वी ज्याने मला आणि आचरणाच्या नायकाला स्वप्नाचा अर्थ सांगितला, तो एक इब्री मनुष्य बंदीखान्यात आहे. त्याने फारोला ही गोष्ट कळवली. फारोने ताबडतोब योसेफाला बोलावणे पाठवले आणि योसेफाला बोलवले. योसेफाला फारोने आपले स्वप्न सांगितले. योसेफाने त्याचा अर्थ सांगितला. फारो राजाला सर्व लोकांना तो अर्थही आवडला आणि पुढे काय करायचं जे योसेफाने सांगितलं ते पण त्यांना आवडलं. म्हणून फारो राजाने संपूर्ण मिस्र देशाचा अधिकारी बनवलं योसेफाला. उत्पत्ती 41 अध्याय आणि 42 अध्याय. संपूर्ण मिस्र देशाचा अधिकारी बनला योसेफ. आणि मग त्याचे भाऊ त्याच्याकडे आले. योसेफाने प्रथम आपल्या भावाला ओळख न देता त्यांच्यामध्ये बदल झालाय का, सुधारणा झाली का याची परीक्षा केली आणि मग त्यांना ओळख पटवून दिली. आणि मग योसेफाने आपल्या भावांना, भावाच्या कुटुंबांना, आपल्या बापाला आपल्याकडे बोलवलं आणि त्यांचे संगोपन केले. आणि मग योसेफ म्हणतो ही परमेश्वराची योजना होती की याच्यातून चांगलं घडावं.
कारण जर योसेफाला त्याच्या भावाने विकलं नसतं, योसेफ मिस्र देशात गेला नसता, तर फारोच्या स्वप्नाचा अर्थ सांगू शकला नसता. अर्थ न सांगितल्यामुळे जे दुष्काळ मिस्र देशावर येणार होता, मिस्र देशावरच नाही साऱ्या जगावर, उपाय निघाला नसता त्या दुष्काळातून आणि लाखो कोटीवारी लोकांचे प्राण गेले असते. पण एकट्या योसेफामुळे या सुकाला काय करायचं ही योजना फारो राजाला मिळाली होती. त्यामुळे मात्र सुकाला धान्याचा साठा केला, दुष्काळात त्याचा वापर झाला आणि लाखो कोटीवारी लोकांचे प्राण वाचले योसेफाच्या मुले. म्हणून योसेफ म्हणतो ही परमेश्वराची योजना होती. आज आपण पाहतो की यामुळे आज अनेकांचे प्राण वाचलेले आहेत. म्हणजे देव जे काही करतो चांगल्यासाठी करतो. भले सुरुवातीला संकट येतात, दुःख येतात, पण त्याचा शेवट फार गोड असतो. परमेश्वर जे काही करतो आपल्या भल्यासाठी करतो. फक्त ते जाणून घ्यायचे, शांत राहायचे, परमेश्वरला धन्यवाद द्यायचे, प्रार्थना करायचे, प्रभू सर्व काही नीट नेटके करणार. 1 शमूएल 9 अध्याय. शूल आणि शोलाचे गाढवे. जेव्हा शोलाची गाढवे हरवल्यानंतर शोल आणि त्याचा गडी शोधायला निघाला. त्याने अनेक प्रांत शोधले, पण त्या कोणत्याच प्रांतात त्याची गाढवे त्याला सापडले नाही. सरतेशेवटी तो निराश झाला की चल आता बापाकडे जाऊ, नाहीतर बाप गाढवाचा ध्यास सोडून आपलाच ध्यास त्याला लागेल. तेव्हा त्याचा गडी म्हणतो, इथे देवाचा एक सेवक राहतो, शमूएल संदेष्टा, आपण त्याच्याकडे जाऊ, तो नक्की सांगेल आपली गाढवी कुठे हरवलेली आहे ती. शूल शमूएलाकडे आला. शूल शमूएल संदेष्टाकडे येण्यापूर्वी देवपित्याने 1 दिवस अगोदरच शमूएल संदेष्टा म्हटलं होतं की कीश याचा पुत्र शूल तुझ्याकडे येणार आहे, त्याला तू अभिषेक कर आणि इस्रायलचा राजा कर. शूल आल्याबरोबर शमूएल संदेष्टाने मात्र त्याला ओळखलं आणि त्याला जेवण दिलं आणि पहिल्या प्रथम त्याला म्हटलं, चिंता करू नको, 3 दिवस अगोदर हरवलेली तुझी गाढवी तुझ्या बापांना सापडलेली आहे आणि आता तुझ्या बापाला तुमचा ध्यास लागलेला आहे. तर आता हे जेवण तयार आहे, तू जेव. ही इस्रायलाची सारी संपत्ती कोणासाठी? तुझ्यासाठीच आहे. देवाने तुला अभिषेक करण्यासाठी ते आणलेले आहे. शमूएल संदेष्टाने त्याच्यावर तेलाचे शिंग ओतिले, तेलाची कुपी ओतिली आणि मात्र त्याला अभिषेक केला आणि पुढे जाऊन त्याच्या देवाचा आत्मा उतरला आणि तो इस्रायलाचा राजा बनला. बघा, शोलाची गाढवी हरवली नसती, शोल शोधायला निघाला नसता, तर इस्रायलचा राजा झाला नसता. शोलाच्या जीवनात संकट आले, गाढवी हरवली म्हणून. ते शोधता अगदी इस्रायलचा राजा बनला गेला तो. बघा, अनेक गोष्टी आपल्या भल्यासाठी आणि आपल्या चांगल्यासाठी असतात, परंतु आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. यश 38:17 हिजकिया राजा म्हणतो, माझ्या बऱ्याचसाठी पीडा माझ्या जीवनात आली, कारण त्याद्वारे प्रभू तू माझी पापे माझ्या पाठीमागे टाकलेली आहेत आणि माझा जीव अधोलोकातून वाचवलेला आहे. 138 हिजकिया राजा आजारी पडून मरणास टेकला होता. देव पित्याने म्हटलं होतं हिजकिया आता मरेल, घर आपल्या सर्वस्वाची निर्वाणीरोग कर. पण हिजकिया राजाने आपलं तोंड भिंतीकडे रडून प्रार्थना केली. तेव्हा देव पित्याने यशाला पुन्हा म्हटलं, जा हिजकियाला सांग मी तुला बरे करतो आणि 15 वर्ष वाढवून देतो. देव पित्याने हिजकियाला बरे करून 15 वर्ष आयुष्य वाढवून दिले. काय हिजकियावर पीडा आली होती? हिजकियाच्या राजाची पापांची क्षमा व्हावी म्हणून. हिजकिया राजा काय म्हणतो, माझ्या बऱ्याचसाठी पीडा माझ्या जीवनात आली. जर पीडा आली नसती ती मी पाप कबूल केलं नसतं. तर अधोलोकातून माझा प्राण वाचला नसता, मी नरकात गेलो असतो. नरकातून वाचवण्यासाठी पीडा माझ्या जीवनात आली. आता मी नरकातून वाचलेलो आहे, मी त्या स्वर्गाच्या राज्यात जाणार आहे. बघा, परमेश्वर जे काही करतो ते आपल्या भल्यासाठी करतो, आपल्या चांगल्यासाठी, आपल्या हितासाठी करतो. मात्र जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि भरोसा ठेवा. भले तुमच्या जीवनात हल्ली दुःख आहे, संकट आहे, समस्या आहे,
याच्या मागे सुख, शांती, समाधान नक्की येणार आहे. मात्र आपल्याला प्रार्थना अधिक वाढवायचे, आपला विश्वास वाढवायचे प्रभूच्या बाबतीत, प्रभूवरला विश्वास वाढवायचे आणि प्रार्थना करायची आणि धीर सोडायचा नाही. परमेश्वर या दुःखाऐवजी आपल्या जीवनात अधिक सुख टाकणार, अनुग्रह आणि आशीर्वाद देणार. कारण तो जे काही करतो ते सर्व आपल्या चांगल्यासाठी करतो. प्रभू जे करतो आपल्या भल्यासाठी, आपल्या चांगल्यासाठी करतो. कारण तो आपल्यावर प्रेम करतो. त्याची योजना आपल्या भविष्याच्या चांगल्यासाठी. म्हणून पूर्ण प्रभूवर विश्वास ठेवा, मनापासून प्रार्थना करा, निराश होऊ नका. तर आपल्या पाठीशी, आपल्या बरोबर आणि आपल्या पुढे प्रभू येशूच आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.